मागं बऱ्याच वेळापासून मी त्यांची वाट बघत होतो त्या या चंद्रकला हाळे या कोंढवा परिसरात राहतात। यांचे मिस्टर शिवाजी हाळे एका बिल्डिंग वरती काम करत असताना 4 महिन्यापूर्वी पाणी मारत होते। 4 महिन्यापूर्वी यांचे मिस्टर एका इमारतीवरती पाणी मारत असताना ते इमारतीवरून पडले 4थ्या मजल्यावरून आणि जागेवरती ऑफ झाले। याच्यानंतर यांना त्या संबंधित व्यक्तीने सांगितलं की तुम्ही कंप्लेंट काय करू नका, आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला कंपन्सेट करू, काय असेल ते मी पैसे देतो, जो होगा वो हम देखेंगे। मी काय बोलते तुमच्या लक्षात आलं असेल कोण असेल, तुम फिक्र मत करो, वो लड़का मेरे लड़के जैसा था। अशा प्रकारच्या यांना सांगितलं। हे बिचारे गावाकडनं आलेले लोक आहेत, वडील तुम्ही पाहिलं असेल ते मी एक मागे व्हिडिओ टाकला होता बघा फेसबुकवरती, लहान बाळाला घेऊन थंडीच्या वेळेमध्ये। ह्याच त्या होत्या, 2 लहान लहान मुली आहेत त्यांना, वय किती 24 वय 23 वय या बाईचा आता। नवरा पण मला वाटतं 26-27 वर्षाचा नवरा होता। दिवाळीच्या अगोदर महिनाभर तो बिल्डिंग वरून पडून मेला। मी सुद्धा नंतर बोललो त्या माणसाबरोबर, तो मेरे को भी वैसे ही बोला कि कुछ नहीं भाई, मेरे लड़के जैसा है, हम इसको मदत करेंगे, हम करने वाले हैं। माझ्या समोर सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु प्रत्यक्षामध्ये 2 महिने नंतर कसं असतं, एखादी गोष्ट करत असताना मी ह्या गोष्टी वारंवार का सांगतोय, एखादी गोष्ट करत असताना मला रोजची वेगवेगळी कामं असतात, त्यामुळं बऱ्याचदा विषय असं होतं की काही गोष्टी मी विसरून जातो। रोजचे तुम्ही विचार करा, रोजचे 200 फोन मला घ्यायचे असतात, रोज 200 फोनवरती मी बोलतो, 200 फोन मला येतात रोजचे। आणि ह्यांचा विषय माझ्याकडनं थोडा स्किप झाला 2 महिने, कारण मी समोरच्या पार्टी संघ बोललो होतो, पार्टीला बोलवून घेतलं होतं, त्यांना बोलवून घेऊन चांगल्या शब्दामध्ये सांगितलं होतं। त्यांनी माझ्या समोर शब्द दिले यांना की एक माझा फ्लॅट तिकडं आहे, त्या फ्लॅटची किंमत 9 ते 10 लाख रुपये होईल, तो मी यांना देऊन टाकतो, यांनी तो विकावा आणि त्याचे पैसे द्यावेत असं सांगितलं मी। त्याच्यानंतर मी विषय थांबवला, चला ठीक आहे मला पुढची काय प्रोसेस, कारण 304 अ दाखल झाले नाही, 304 नाही, 304 अ असल्यामुळे संबंधित जे काही बिल्डर आहेत त्यांना जामीन झाला, जागेवरती टेबल जामीन झाला। तर 304 झाला असता तर मृत्यूस कारणीभूत म्हणून अनधिकृत बांधकाम या सगळ्या गोष्टी तिथं कराव्या लागल्या असतात आणि त्याच्यामध्ये तो विषय झाला नाही। आणि काय मॅनेज करायचं, कोणाला मॅनेज करायचं त्यांनी केलं आणि या बिचारीला काय दिलं नाही। त्याच्यानंतर आज आपण त्याच्या मागे लागलो, वकील आमचा त्यांना दिलाय आणि आज आपण त्याच्याबरोबर त्या माणसाबरोबर लेखी खरेदी खत होऊ शकत नाही, सर्टिफाईड खरेदी खत नाही होऊ शकत, आणि सगळं इलिगल आहे। त्यामुळे आपल्याला त्याच्याकडनं आपण आमच्या वकील साहेब साळुंके, अभिजित साळुंके यांनी त्या वकिला त्या जागा मालकाबरोबर एक नोटराइज डॉक्युमेंट आपण केलंय 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती। 100 रुपयाचे 5 स्टॅम्प पेपर आपण त्याच्याकडनं लिहून घेतले आणि त्याचा कोंढवा शिवनेरी नगर ना, कोंढवा शिवनेरी नगर भागामध्ये त्याचा एक फ्लॅट आपण यांच्या नावावरती केलाय। आज त्याचे काय जे काही 9-10 लाख रुपये असतील, मी त्यांना सांगितलं की तुम्ही त्या फ्लॅटमध्ये जर तुम्हाला राहायला जायचं नसेल तर तुम्ही तो सरळ फ्लॅट विकून टाका। आज नेमकं तो आजारी आहे, एक जणाने फोन बंद, एक जणाचा फोन दुपारनंतर चालू होतो, आणि जो मूळ आहे ज्याच्याने यांना लिहून दिलं होतं त्याच्या सह्या आपल्या मागच्या आठवड्यात झाल्यात। हां सॉरी, ते एक राहिला विषय। मी त्याला एक विषय पण सांगितलाय, कारण ह्या विचाराला आता कुणीच नाही, आई वडील आहेत आणि हिचा आता करता कर जो होता तो गेला। मालकाला आपण त्याच्यामध्ये एक विषय असं सांगितलाय की जोपर्यंत हा फ्लॅट विक्री होत नाही, आता हिच्या भावाला सांगितलंय मी की तू विकून टाक बाबा, लवकरात लवकर विकून ते काय पैसे असतील ते हिच्या नावावरती टाकून दे, पण जोपर्यंत हा फ्लॅट विकला जात नाही तोपर्यंत महिना 5,000 रुपये हिला त्या बिल्डरने द्यायचे, असं आपण ॲग्रीमेंट पण करून घेतो।
तशा प्रकारे तिने एक पहिल्या महिन्याचे 2,500 रुपये दिले वाटते ना, 2,500 रुपये मागच्या महिन्यात त्यांनी त्याला दिलेत सुद्धा. आणि चालू महिन्यापासून दर महिना 5,000 रुपये तिला त्या माणसाकडनं मिळतील. नाही मिळाले तुला माहिती आहे, माझा नंबर आहे तुमच्याकडं. त्यामुळं मी सांगितलं येईल की कोण नसेल तुझा भाऊ असून मोरे तुझ्या पाठीशी कायम असणार आहे. त्यामुळे ते तुझे 5,000 रुपये तुझा 8 लाखाचा फ्लॅट तुझ्या नावावर आपण आज या ठिकाणी तुला तिचे ॲग्रीमेंट देतोय. वरती साक्षीदार म्हणून मी माझ्या पण सह्या करणार, कारण माझ्या सह्या असते की मग बाकीचं सगळं जागेवरती येतं. आता दुसरा विषय तुमचं काय होतं? मला वाटतं की अजून 2-3 विषय आहेत. अजून एक विषय यायचा राहिलाय, ह्यांचं एक आलेलं आहे. आणि नेहमी काय होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरती एक क्लेम आहे, उत्तर प्रदेश बिहार इकडची लोक असतील की त्यांची कामं नंबरशिवाय त्यांना ठोकतात फक्त. असं काही नाही राव. आम्ही हे पण कुठले तुम्ही युपीचे फसवणारा बी युपीचाच होता, हे बी युपीचे फसवणारा बी युपीचा. इतक्या वर्षापासून कितने साल से नाही दे रहा था? 3-3.5 वर्ष झालं यांना पैसे देत नव्हता. 1,20,000 रुपये यांचे त्याच्याकडे होते. आपण 2 जनता दरबारमध्ये आले, आज 1,10,000 रुपये त्यांना मिळाले. त्यांचं मनापासून अभिनंदन. हमारा भी 3 साल से बाकी था पैसा, मतलब हमारे इधर यूपी जा रहे थे उनके पीछे लेने के लिए, पर वो बोलते थे आज के काम कल देता हूँ, इसके लिए घुमा रहे थे. तो हमें पता चला कि 4-4 रुपये यहाँ पे लगता है जनता दरबार, सबका सुनते हैं. यही सुन के हम आए थे तात्या के पास, लेकिन 2 बारी हमको आना हुआ. तात्या सर ने फ़ोन किया था, उन्होंने चेक और अमाउंट हमारा पूरा दे दिया, हमारा पूरा पैसा मिल गया. तात्या को खूब खूब धन्यवाद. यांचं नाव लक्ष्मण घोरपडे. हे दाम्पत्य एक 3-4 आठवड्यापूर्वी, म्हणजे मला वाटतं 3रा किंवा 4था जनता दरबार असा आपण सुरू केल्यानंतर ते आपल्याकडे आले होते. यांच्याच नातेवाईकांपैकी कोणीतरी म्हणजे महिलाच होत्या, त्यांनी त्यांना 7,70,000 रुपयाला फसवणूक केली. फ्लॅट घेऊन देतो म्हणून यांच्याकडनं व्हाईट पेमेंट म्हणजे ऑनलाईन पेमेंट 7,70,000 रुपये घेतलं. ते आल्यानंतर जवळपास मी त्यांच्याशी 8-10 वेळा बोललो, त्यांना वेळ दिली, त्यांना सांगितलं. तर रोज आज उद्या असं चाललं होतं. पण नंतर एक दिवस त्यांना मी सांगितल्यानंतर त्यांनी 2,80,000 रुपये त्यांना दिलेत, पण अजून 4,80,000 रुपये बाकी आहेत. आज मी त्यांच्याशी परत बोललो, त्यांना सांगितलं आता तुम्हाला ही शेवटची संधी आहे. कारण ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला खूप वेळ दिल्यापेक्षा वेळेच्या जास्त वेळ तुम्ही घेतलात पण पूर्ण केलेलं नाही पेमेंट. 2,80,000 मिळालेत. आता 4,80,000 रुपयाची कमिटमेंट, त्यांना उद्या 7,000 रुपये आणि त्या आठवड्यात बाकीचे पेमेंट, असं 7 ते 8 दिवसात त्यांचं सगळं पेमेंट क्लिअर करायचं त्यांनी कमिटमेंट केलेलं आहे. तर त्या बोलल्या, मी त्यांना म्हटलं तात्यांना फोन लावून देतो मी. तर तात्यांना फोन लावतो तर म्हटलं, ते म्हटलं नको मी काय क्लिअर करून टाकते. तर त्यांनी कमिटमेंट केल्याप्रमाणे 7-8 दिवसात त्यांचं बाकीचं पण पेमेंट मिळेल. आणि नाही मिळालं आम्हाला सांगा तसं. तुम्हाला बोल इथे आल्यामुळे मला खूप आनंद आहे. माझे 2 लाख खेडगाववरून इथं आलेलो होतो आणि मला खूप हेल्प केली. वेळोवेळी तिने फॉलोअप घेतलेलं आहे आणि आम्हाला 2 लाखांची मिळालेली. अजून 4,90,000 बाकी. आजी इकडे गेल्या 2 जनता दरबार 3 जनता दरबार झाले. हे मावशी माझ्याकडे येतात, ह्या राहायला आमच्या कात्रजमध्येच येतात. या मावशींचा विषय ह्यांनी ॲग्रीमेंट करण्याकरता वकिलाला पैसे दिले. किती? 3,78,000 रुपये